नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मी अजित कुंभार. खर तर मतदार आणि पत्रकार यांचे एक ऋणानुबंध असते आणि हे ऋणानुबंध पत्रकार सातत्याने मतदाराशी जोपासत असतात. खर तर आजचा विषयच असा आहे की सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे, प्रेक्षकांना प्रश्न पडलेला आहे की मतदार आणि पत्रकार यांचं काय ऋणानुबंध आहे. त्याचं कारण खरं तर कोणतीही निवडणूक असू द्या, मतदार पहिला प्रश्न पत्रकारांना विचारत असतात की निवडणूक केव्हा लागणार आहे. खरं तर ती जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, ग्रामपंचायत असो किंवा अन्य कुठल्याही निवडणुका. पहिल्यांदाच प्रश्न पत्रकारांना ज्या वेळेला विचारला जातो त्याला पत्रकारांना खरं तर ते माहीत नसतं, पण त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देणं गरजेचं असतं. आणि मग मतदारामध्ये एक उत्सुकता असते की ही उत्सुकता त्याच्यामध्ये ताणली जाते आणि तोच विषय आज आपण घेतलेला आहे की मतदार राज्याची उत्सुकता कायम ताणत राहते किंवा उत्सुकता वाढत असते. आणि या उत्सुकता वाढत असतानाच पत्रकारांनी मतदार राज्याचा हा सातत्याने संपर्क येत असतो. खरं तर सर्वांनाच प्रश्न पडला आहे की काय नातं आहे उत्सुकतेमध्ये किंवा पत्रकाराने ऋणानुबंध मध्ये. तर त्याचा आपण पहिला प्रश्न पडतो की ज्या वेळेला मतदार राज्य असतो त्याला प्रश्न विचारतात की निवडणूक केव्हा लागणार आहे, ती त्याची उत्सुकता असते. आणि निवडणूक लागल्यानंतर मतदाराला परत प्रश्न पडतो की निवडणूक केव्हा लागणार आहे. तो प्रश्न झाल्यानंतर निवडणुकीच्या मैदानात कोण उतरणार आहे. त्यानंतर त्यांची उत्सुकता असते की अर्ज दाखल केल्यानंतर निवडणुकीच्या मैदानात कोण कोण निवडणुकीच्या मैदानात प्रत्यक्ष कोण निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. खरं तर ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर निवडणुकीच्या मैदानात समोर समोर कोण येत आहे हे त्याची उत्सुकता लागलेली असते. आणि ही उत्सुकता लागत असतानाच रंगत कशी वाढत जाते हे मतदारांना एक उत्सुकता लागून गेलेली असते. खरं तर निवडणुकीचं मैदान रंगत येत असतानाच प्रत्येक वेळेला प्रश्न विचारला जातो. खरं तर मगाशी मी म्हटलेलं आहे की निवडणुकीच्या मैदानात कोण राहणार, निवडणुकीच्या मैदानातून बाहेर कोण जाणार आहे आणि निवडणुकीतून पुढे कसे रंगत वाढणार आहे. निवडणुकीच्या मैदानाची रंगत वाढत गेलेली आहे. खरं तर मान तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 झेडपी गट आहेत. या 5 झेडपी गटामध्ये नजर टाकली तर आपल्याला सहज लक्षात येईल की 15 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत झेडपी गटामध्ये. आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 30 उमेदवार आहेत, त्यापैकी 15 महिला आहेत आणि 15 पुरुष आहेत. त्यानंतर आपण जर सहज लक्ष टाकलं तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिंदे गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी असे विविध पक्ष आज मान तालुक्यातील पंचायत समिती आणि झेडपीच्या निवडणुकीत उतरलेले आहेत. काही अपक्ष उमेदवार उतरलेले आहेत आणि ह्या निवडणुकीची रंगत अधिक वाढवलेली आहे. अजून एक आपल्याला लक्षात येते की एक उमेदवार असे आहेत काँग्रेसचे की महेश करचे म्हणून, त्यांनी कुडाळ गटात झेडपीसाठी उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे, म्हणजे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. त्याचबरोबर पंचायत समितीच्या वरकुटे मलवडी गणात ते उभे आहेत. असे दोन्हीकडे त्यांनी अर्ज केलेला आहे आणि एक वेगळं पण आपल्याला या निवडणुकीच्या मैदानात दिसून आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक वेगळं या झेडपीच्या निवडणुकीत पाहावयास मिळालेलं आहे. ते म्हणजे विद्यमान सदस्य आहेत झेडपीच्या, ते सोनालीताई मनोज पोळ आहेत, डॉक्टर भारती संदीप पोळ आहेत आणि अरुणाबा गोरे, हे 3 विद्यमान सदस्य आहेत. आणि माजी सदस्य आहेत ते अनिल भाऊ देसाई आहेत. खरं तर आता हा सामना बघितला तर बेदाल मारडी गटात खरं तर सोनालीताई मनोज पोळ आणि डॉक्टर भारती संदीप पोळ ह्या आमने सामने आलेले आहेत. खरं तर इथेही मतदारांना उत्सुकता लागून राहिलेली आहे की कसा सामना रंगत आहे. त्यानंतर आपण कुकुडवाड गटात बघितलं तर तिथं तो विषय आहे तो 7 उमेदवार कुकुडवाड गटात आहेत. खरं तर अनिल शिवाजीराव देसाई भाऊ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून लढत आहेत. अरुण आबा दादासाहेब गोरे हे भाजपतर्फे लढत आहेत. सुरेश वसंत सिलवंत हे अपक्ष आहेत. त्याचबरोबर सुरेश भगवान गोरड हे शिवसेना शिंदे गट या निवडणूक लढवत आहेत. सुरेश गोरड, महेश मारुती करचे हे काँग्रेसतर्फे लढत आहेत आणि गणेश सुखदेव काटकर अपक्ष आहेत आणि सोमनाथ अर्थात सोहम शिर्के हे आम आदमी पार्टीतून लढत आहेत. खरं तर सर्वात जास्त उमेदवार हे कुकुडवाड गटात आहे आणि खरं तर अशी रंगत आलेली आहे की प्रत्येक म्हणजे खरं तर मारडी
कुकुडवाड आणि गोंदवले असे 3 गटाकडे लक्ष गेलेलं आहे. पण सर्वात लक्ष महाराष्ट्रातल्या लोकांचं, जिल्ह्यातल्या किंवा तालुक्यातल्या लोकांचं लक्ष गेलेलं आहे ते कुकुडवाड गटात गेलेलं आहे. त्याचं कारण सर्वात जास्त उमेदवार हे कुकुडवाड गटात आहेत. त्यात अनिल भाऊ देसाईंचं काम सर्वांनाच माहीत आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य आणि आता पुन्हा जिल्हा परिषद सदस्य स्वतः उभे राहिले आहेत. DCC सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तिसऱ्यांदा ते सदस्य म्हणजे व्हाईस चेअरमन झालेले आहेत. खरं तर त्यानंतर उमेदवार आहेत अरुणाबा गोरे, सिद्धनाथ पत संस्थेचे विद्यमान चेअरमन आहेत. सातारा जिल्हा परिषद सदस्य आहेत. मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते माजी चेअरमन आहेत. जिल्हा नियोजन समिती सदस्य आहेत. ग्रामपंचायत सोसायटी असा हा त्यांचा आलेख आहे. त्यानंतर आपण सुरेश वसव हे एक सामान्य कार्यकर्ता आहे, पण ते अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरलेले आहेत. सुरेश भगवान गोरड हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. एक लोकांच्यासाठी तळमळीनं कार्यकर्ता एक म्हणून त्याची ओळख आहे आणि समाजासाठी सातत्याने ते वेगवेगळे आंदोलन, वेगवेगळ्या विषयासाठी झटत असतात. त्यानंतर महेश करचे आहेत, काँग्रेसचे आहेत, त्यांनी आहेत आणि वेगवेगळ्या आंदोलनातून त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. अनेक प्रश्नांना त्यांनी न्याय दिलेला आहे. त्यानंतर गणेश सुखदेव काटकर आहेत, तेही केंद्रीय अन्न नागरी पुरवठ्याचे ते सदस्य आहेत. त्यानंतर सोमनाथ शिर्के अर्थात सोहम शिर्के हे आम आदमी पार्टीतून उभे आहेत. खरं तर तेही वेगवेगळ्या आंदोलनातून वेगवेगळ्या प्रश्नासाठी लढत दिलेले आहेत आणि अनेकांना न्याय त्यांनी मिळवून दिलेला आहे. असा हा कुकुडवाड गट सर्वांच्यासाठी एक लक्षवेधी ठरलेला आहे. खरं तर मतदार राजा 7 फेब्रुवारीला निर्णय घेणार आहे. मतदानाची 7 फेब्रुवारी तारीख असल्यामुळे त्यावेळेला हे सर्व उमेदवार त्याबद्दल मतदाराचा निर्णय घेणार आहेत. त्यानंतर आपण जर बघितला तर गोंदवले बुद्रुक गट झेडपीसाठी आलेला आहे. सावित्री चंद्रकांत शिलवंत या भाजपतर्फे आहेत आणि शीतल राहुल रणपिसे राष्ट्रवादीतर्फे आहेत. चंद्रकांत शिलवंत हे माजी सरपंच आहेत आणि शीतल रणपिसे या नौके आहेत, पण राष्ट्रवादीनं तिथं उमेदवार दिलेला आहे आणि खरं तर दोघांच्यात लढत जोरात सुरू आहे. त्यानंतर मार्डी झेडपी गट आलेला आहे आणि मार्डी झेडपी गटासाठी सोनाली मनोज कुमार पोळ राष्ट्रवादीतर्फे आहेत आणि डॉक्टर भारती संदीप पोळे या भाजपतर्फे आहेत. खरे तर इथे सुद्धा रंगत आलेले आहेत. खरं तर मतदार राजा काय निर्णय घेतो हे 7 फेब्रुवारीला आपल्याला मतदाना दिवशी कळेल आणि 9ला आपल्याला काय झालं हे तर नक्कीच आपल्याला हे खरं तर सर्व उमेदवारांचा निकालच हा 9 फेब्रुवारीला आहे. त्यानंतर आपण बेदाल गटात गेलो तर अलका बाळकृष्ण जगदाळ या भाजपतर्फे निवडणूक लढवत आहेत आणि सौ लताबाई शिवाजी बरकडे रासपतर्फे आहेत. खरं तर रासपने सुद्धा मगाशी सर्व पक्षाची नावं घेताना रासप सुद्धा या निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आहे. सौ लताबाई बरकडे या माजी सरपंच आहेत आणि अलका बाळकृष्ण जगदाळे या घराला फार मोठा राजकीय वारसा आहे. त्या दोघींमध्ये हा सामना होतोय. त्यानंतर आंधळी गटात आपण बघितलं तर दीपाली गणेश जगदाळे या राष्ट्रवादीतर्फे लढत देत आहेत. त्या सरपंच आहेत विद्यमान मलवडीच्या, त्यांचे सासरे सरपंच आहेत, चुलत सासरे चुलत सरपंच आहेत आणि भाजपतर्फे सोनल शेखर भाऊ गोरे या भाजपतर्फे लढत आहेत. शेखर भाऊ गोरे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. त्याचबरोबर ते पंचायत समितीच्या गणातून पण निवडून आले होते आणि विशेष म्हणजे जयकुमार गोरे भाऊ जिल्हा परिषदेला निवडून आलेले होते. त्यानंतर आमदार झाले, मंत्री झाले आणि खरं तर गोरे भाऊंच्या घराला एक वारसा आलेला आहे आणि या निमित्तानं आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर हे सर्व उमेदवार हा मान तालुक्यातील झेडपी गटाचे आहेत. तब्बल 15 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. खरं तर 15 पैकी 5 उमेदवार कोण जिंकणार किंवा विजयी होणार ह्याची आपल्याला 9 फेब्रुवारी सोमवारीच आपल्याला कळणार आहे. तोपर्यंत 7ला मतदाराच्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतपेटी बंद झाल्यानंतर 9ला ती खुली झाल्यानंतर आपल्याला कळणार आहे. पण समोरासमोर कशा लढती आहेत, खरं तर लक्षवेधी लढती झालेल्या आहेत. खरं तर महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनी सुद्धा खरं तर मतदारसंघात कुकुडवाड गट असू द्या, मार्डी असू द्या, पळशीकण खरं तर या 2 गटात, गोंदवले गटात अशा 3 गटात सभा घेऊन प्रचाराची चांगली रंगत आणलेली आहे. आणि त्याचबरोबर झेडपी गटाचे जे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा हाऊस टू हाऊस जाऊन मतदारांना भेटून आपला जाहीरनामा किंवा आपण काय करणार आहे याची भूमिका सुद्धा मांडलेली आहे. पदयात्रा असतील, कार्यकर्त्यांचे मेळ असेल, छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा
कमी वेळात खरं तर झेडपीचे सर्व उमेदवार 15चे 15 असतील की अजून त्यांनी आपल्या मतदाराच्याशी संपर्क साधून प्रचार घराघरापर्यंत पोहोचवून आपलं चिन्ह पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. खरं तर आपल्याला दुसरा एक मुद्दा आहे पंचायत समितीची मानची. खरं तर 15 उमेदवार या पंचायत समितीसाठी मैदानात उतरलेले आहेत. आपल्याकडे पाहिलं तर मलवडी गण आहे. खरं तर अजून एक आनंदाची बाब सांगण्यासाठी आहे की आंधळी गण हा बिनविरोध झालेला आहे आणि भाजपचे उमेदवार अर्जुन चांगदेव काळे अर्थात तात्या बिनविरोध झाले आणि पहिला गुलाल भाजपला त्या ठिकाणी मिळालेला आहे. मलवडी गणात बाळकृष्ण कुंडलिक कदम भाजपतर्फे लढत आहेत. जयदीप कुमार मगर हे राष्ट्रवादी पक्षातर्फे आहेत आणि विकास मगर हे अपक्ष आहेत. या तिघांमध्ये तिथं खरं तर सामना तिघात रंगत आलेला आहे. आता मलवडीकर काय निर्णय घेतात याची आपल्याला 9 तारखेलाच कळणार आहे. त्यानंतर आपल्या येतोय ते बिदाल गण आहे. उषा संजय भोसले या भाजपतर्फे आहेत. पुष्पलता तानाजी मगर राष्ट्रवादीतर्फे आहेत. अश्विनी सत्या उंबासे या तिघींमध्ये हा सामना होत आहे. विशेष म्हणजे संजय भोसले हे माजी उपसरपंच बिजवडीचे आहेत. तानाजी मगर हे बिदालचे माजी उपसरपंच आहेत आणि सत्यान उंबासे सामाजिक कार्यात आहेत. खरं तर हा तिघांमध्ये म्हणजे तिघांचे सामाजिक कार्य आहे आणि तिघींमध्ये हा सामना आपल्याला रंगतदार झालेला आपल्याला पाहावयास मिळत आहे. त्यानंतर आपल्याला वाघोरी गणात आपण आलो तर राजाराम महादेव बोराटे हे भाजपतर्फे आहेत. ते माजी सरपंच शिंगणापूरचे आहेत. शंभू महादेव पतसंस्थेचे माजी चेअरमन आहेत. असे वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं आज राजाराम बापू म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. भाजपतर्फे लढत देत आहेत. श्यामराव मोहन राऊत हे राष्ट्रवादीतर्फे लढत आहेत. त्याचबरोबर विजय लालासो कदम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत. विकास श्रीरंग देवकर शिवसेना शिंदे गटाचे आहेत आणि सुनील भोसले हे वंचित बहुजन आघाडीचे आहेत. विजय कदम हे मोहीचेच उमेदवार आहेत. विकास देवकर मोहीचे आहेत आणि सुनील भोसले हे शिंगणापूरचे उमेदवार आहेत. खरं तर श्यामराव राऊत यांच्या पत्नी वाहुरीच्या विद्यमान सरपंच आहेत त्या शैला राऊत आहेत. खरं तर आजी माजी सरपंचाच्या ह्याच्यात हा सामना रंगदार झालेला आहे. त्यानंतर आपण मारडी गणात गेलो तर सुचिता विलासराव देशमुख भाजपतर्फे लढत देत आहेत. प्रियंका भुजबळराव जगदाळ या राष्ट्रवादीतर्फे लढत देत आहेत. खरं तर दोन्ही घराला एक राजकीय वारसा आहे. सुचिता देशमुख या माजी सरपंच आहेत आणि विलासराव देशमुख हे मान तालुका पुरुषोत्तम बाजार समितीचे ते माजी चेअरमन आहेत. आणि प्रियंका भुजबळराव जगदाळे यांचं सासर आणि माहेर दोन्हीकडे फार मोठा राजकीय वारसा आहे. खरं तर हा दोन्ही उमेदवारांना राजकीय वारसा आहे. दोन्ही खरं तर रंगदार सामना लढत जोरात पाहावयास मिळत आहे. त्यानंतर वरकुटे मसवड मायाक्का नानासाहेब दोलताडे भाजपतर्फे आहेत आणि कल्पना जनार्दन गिरकर राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत आणि मायाक्का दोलताडे हे भाजपतर्फे आहेत. बबनदादा विरकर यांचे जवळचे या जनार्दन विरकर यांच्या पत्नी कल्पनाताई आहे. खरं तर दोघांचा हा सामना जोरात सुरू आहे. त्यानंतर आपण गोंदवली बुद्रुक गणात आलेलो आहोत. अनिता रवींद्र तुपे भाजपतर्फे आहेत. गौरी दिलीप तुपे या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आहेत. स्वाती सावंत या वंचित बहुजन आघाडीतर्फे आहेत आणि अनिता तानाजी रणपिसे अपक्ष आणि अश्विनी नवनाथ भिसे अपक्ष आहेत. इथं 5 उमेदवार आहेत. अनिता रवींद्र तुपे यांचे पती आहेत उपसरपंच आहेत नरवणेचे. गौरी दिलीप तुपे यांचे वडील दिलीप तुपे हे झेडपीचे सदस्य होते. त्याचबरोबर त्यांच्या आई झेडपीच्या सदस्य होत्या. स्वाती सावंत या माजी उपसरपंच आहेत त्या जाशीच्या आहेत. अनिता नजरन पिसे आणि अश्विनी नवनाथ भिसे हे अपक्ष आहेत. तेही सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. खरं तर पळशी गणात आपण आल्यानंतर डॉक्टर राजेंद्र मधुकर खाडे या हे भाजपतर्फे निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्या आई विद्यमान सरपंच आहेत पळशीच्या. मानसिंग दत्तात्रय खाडे हे पळशीचे आहेत. राष्ट्रवादीतर्फे लढत देत आहेत आणि ते सोसायटीचे माजी चेअरमन आहेत आणि ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. त्यानंतर निवडणुकीच्या हनुमंत कुंडलिक राजगे हे शिवसेना शिंदे गटातर्फे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. खरं तर हा सामना जोरात रंगात आलेला आहे. मतदारांनी तो बघितलेला आहे. त्यानंतर आपण येतोय तो उकडवाड गटात माधवी मनोज काटकर या भाजपतर्फे मैदानात आहेत. विद्या तानाजी काटकर या राष्ट्रवादीच्या आहेत आणि सुजाता शरद गोरड शिवसेना शिंदे गट असा हा तिहेरी सामना आहे.
माधवी काटकर यांना राजकीय वारसा आहे. सध्या माधवी काटकर आणि मनोज काटकर हे दोघे पती पत्नी कुकडवाड गटाचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. माधवी काटकर यांचे सासरे उत्तम भाऊ काटकर हे पंचायत समितीचे सदस्य आहेत, माजी सदस्य आहेत. सुजाता शरद गोरड हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. हा तिहेरी सामना कुकडवाड गणात आपल्याला पाहावयास मिळत आहे. आणि वरकोटे मलवडी हा शेवटचा गण आलेला आहे. आनंदराव राजाराम खरात हे भाजपतर्फे आहेत. विक्रम शामराव शिंगाडे हे राष्ट्रवादीचे आहेत आणि महेश मारुती करचे हे काँग्रेसचे आहेत आणि बंडोपंत मंडले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. हे 4 उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात आहेत. आनंदराव खरात हे भाजपचे उमेदवार आहेत, पण माजी उपसरपंच आहेत वरकोटे मळवडीचे. विक्रम शिंगाडे हे बनगरवाडीचे सरपंच आहेत आणि महेश करचे हे काँग्रेसचे लढत देत आहेत. बंडोपंत मंडले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. खरं तर शिक्षक, इंजिनियर आणि डॉक्टर हेही या निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत.